इंटरव्ह्यू घेतोय तुम्हाला. पालघर मध्ये येऊन कसं वाटलं हा ग्राउंड मध्ये काय? खूप छान वाटलं. ठीक आहे, चांगला आहे, खेळायला मजा येते. फायनल कसं वाटलंय? मस्त वाटलं. मी त्यांची बघितली मॅच आणि पाटीलने 2 वेळा बघितली मॅच. त्यांच्याकडे बॅटिंग अटॅक किंवा घरात ॲनालिसिस वेळेच्या पी सिमन्सननी मिलन गोविंद, ऑस्ट्रेलियाला घरात घुसून दम दाखवला. युवराज दुगले, मॅन फ्रॉम वाडा. जेव्हापासून मॅच क्रिकेट स्पर्धा सुरुवात झाली तेव्हापासून मैदानामध्ये उतरते आणि दुसऱ्या बाजूला सातपाटी सेकंड आली. वारंवार अगदी आपण बघू शकता मुख्य व्यासपीठावर. हाय मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आपण बघू शकता की मी आहे आता कोळगावला मंदिरामध्ये आलो. कोळगाव मंदिर, गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये आलो आणि आपली आता मॅच आहे क्वार्टर फायनलची मॅच. कोणासोबत आहे? नरपडसोबत आहे ना भाई? हो, नरपडसोबत आपली मॅच आहे. आणि आपल्यामध्ये 2 आयकॉनसुद्धा आहेत, प्रीतम बारी आणि विश्वनाथ जाधव. समोरच्या टीममध्ये कोणात काय माहिती नाही, परंतु बघूया आता. क्रिकेट आहे, आयकॉनवर सोपून पण फायदा नाही मिळत. गावाची टीम आहे म्हणून परफॉर्मन्स तर करायला गेलात. त्यासाठी तुझी बॅटिंग झाली पाहिजे. एक तरी माझी सिक्स बॅटिंग मारली होत नाही पाहिजे. म्हणून कितीतरी देवांना मी नवस केलेत का बॅटिंग होऊ दे. आणि आता बघूया, पार्ट ऑफ गेम आहे क्रिकेट. तर मित्रांनो आता निघतो, डायरेक्ट ग्राउंडवर जातो. बघूया कसं काय होतं. चला काय बाय. आले फायर पास्तर, खासदार चषक गाजवणारा एकच व्यक्ती निकुंज राऊत. तो पण काहीच नाही करू शकत. पब्लिक फुल क्राऊडेड. पब्लिक फुल आहे, कारण का आयकॉन आहेत ना, 2 आयकॉन टीममध्ये आहेत म्हणून पब्लिक जाम आलाय. पण आता बघूया आपण जे काय होईल त्याला. आपला आयकॉन असेलच प्रीतम बारी. अजून कोण? षटकाचा पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. मात्र अगदी चांगला बॉल होता, त्या बॉलला मात्र ओळखलं त्यानंतर त्याची मी त्यांची बघितली मॅच आणि पाटीलने 2 वेळा बघितली मॅच. त्यांच्याकडे बॅटिंग अटॅक नाही, त्यांच्याकडे बॉलिंग अटॅक आहे. त्यांनी ना एक ज्या आयकॉन काढून फिरणार आणि त्या प्रत्येक आयकॉनचे सिग्नेचर त्या पाठवर गोलंदाजी करतोय. एखाद्या श्रीमंत व्यक्तीच्या हाताच्या बोटामध्ये सोन्याच्या पी सिमन्सननी मिलन गोविंद, ऑस्ट्रेलियाला घरात घुसून दम दाखवला. संकल्प तुला काय वाटतं मॅच जिंकतील का नाही? सुरेख लढत आहे, पैसा वसूल हे मॅच आपल्याला पाहायला मिळते. याचं समीकरण मात्र आता येऊन पोहोचलंय. 2 चेंडू शिल्लक, 6 धावा. एक बॉल 6ची मॅच काय वाटेल? 6 मारेल का नाही? 6 जर मारली तर होईल क्वालिफाय. सालवड पाळा. आता जे काय होईल ते बघू आपण. दोन्ही संघांसाठी टाळ्यांचा जोरदार गजर आला पाहिजे. अगदीच पडके 6 जाईल. एक बॉल 6 पाहिजे. आणि येथे हा अनुभव आहे. एक बॉल 6 पाहिजे होते. अनक्वालिफाईड राहिलेत सालवड. बघा जास्त काही खेळ होता कुठे, खेळ आला कुठे, अगदी बदलला आणि मॅच पाहायला देखील मजा आली. चालू झालेली आहे मॅच. क्वार्टर फायनल निघून राहिले गोपाला उगा. बघूया आता काय करेल. पहिली बॉलिंग टाकायला आलाय कोण? प्रीतम बारी. भावेश परिया. प्रीतम
प्रीतम बारी दुसरा विकेट लगातार 2 बाबू बॅक टू बॅक सेकंड विकेट आलेला आहे परत युवराज डुकले मॅन फ्रॉम हॅट्रिक वरती आहे प्रीतम बारी वर्सेस युवराज डुकले मॅन फ्रॉम वाडा कोण चालेल धाकटी धानूचा प्रीतम बारी का युवराज डुकले फ्रॉम वाडा आता बघूया हॅट्रिकचा बॉल आहे तिसरा विकेट जाईल का नाही फिल्डिंग आहे ठीक झालंय पहिल्याच ओव्हर मध्ये कोणीच नाही टिकला प्रीतम बारीच्या समोर लगातार 3 विकेट शेवटचा बॉल चांगला बॉल भरून मारला यावेळेला आपल्याला पाहायला भेटतो अगदी एक जास्त फटका भविष्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय गुजरात रणजी खेळ आपल्याला समजण्याच्या अगोदर रस्त्यांवरती बारीच्या माध्यमातून दुसरी ओव्हर टाकायला आलाय जाधव पहिला बॉल प्लेस केला आणि मग काढले रोहित गावी फॅन फॉलोइंग आले प्रीतम बारीची साईन गेला त्यांच्या बॅट वरती आलेत फिरकीचा जादूगर असा काय म्हणा सिंग दुसरी ओव्हर हाताळण्यासाठी आलाय जीवा पहिलाच बॉल ड्रॉप केला आता त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे तर त्यांनी यातून या स्पर्धेमध्ये बघायला गेलं तर तुम्ही जे अपोलो पहिल्याच बॉल वरती मारला जाऊ का दुसरा बॉल हलक्या हाताने मॅचच्या समोर कुठंच बॉलला वळवलंय अगदी मनगडक गोसाव्याने घुटणार बॅलन्स करत फटका खेळलाय चित्रपटच्या काळामध्ये पूर्ण केली दुसऱ्याचा प्रयत्न आणि चुकीचा थ्रो त्यामुळे मात्र 2 धावा पूर्ण 2 नंबर स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळतोय 7 स्कोर कार्डवर अत्यंत पहिली सेमीफायनल रिटर्न दुबई रिटर्न ISPL स्पर्धा खेळणारा खेळाडू आणि इकडे मात्र चांगला बॉल आहे प्रेक्षक वर्ग देखील आहेत असं होते प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतात मेगा स्क्रीनवर मॅचकडे दुसऱ्या ओव्हरवरती सर्वात शॉर्ट बॉलला चांगला फटका खेळ आहे अगदी बॅकफुटवर जाऊन आणि चेंडू चालला आहे डीप पॉइंट मध्ये 4 धावा सुरू होता या बेस मध्ये चेंडू हरवला बाउंड्री लाईन जवळ परंतु 3 धावा परिपूर्ण केल्या दोन्ही खेळाडू जे आपण बघू शकतात ऑलरेडी प्रत्येक चांगला खेळ असं नाही बॅट जोरदार आणि एज वळण्याचा अपेक्षा केली होती टप्पा पडल्यावर सरळ राहिला बोला आता 7 पाहिजे स्पर्धामध्ये पुढे फटका खेळला जातोय ऑफ साईडला ऑल इथे 2 धावा थांबू शकणार नाही आणि 2 धावाने स्कोर पुढे जाईल 24 स्कोर कार्ड वर फक्त दुसरा आपण कुठे सुद्धा दिनेश कंडिशन यस साहेब डॉक्टर हेमंतजी सावरा साहेबांचं इथे स्वागत आहे स्वागतम सुस्वागतम अगदी आपण बघू शकता मुख्य व्यासपीठावर संजयजी पाटील साहेब देखील आपल्याला पाहायला मिळतात विवेकजी भडे साहेब आपण पाहू शकता हा बघा खासदार साहेबांचं जेव्हापासून नाईट क्रिकेट स्पर्धा सुरुवात झाली तेव्हापासून मैदानामध्ये उतरते आणि दुसऱ्या बाजूला आजच्या घडीतील चर्चित टीम म्हणजे भिवंडीला गोरसाई आणि आपण बघू शकता या पालघर जिल्ह्यामध्ये बघू शकता आता आपण आलेले आहेत जेवण्यासाठी वाव वाव
अप्रतिम. फर्स्ट टाइम एवर लाइफ. हँग हो गया. फुल महफिल में बैठे हैं मेरे भाई लोग. बात ना वाजे ना कॉम्बॅक आज ना बाईक घेणार आहे 23 तारखेला मित्रांनो. हा सायकल विकल नाही, ड्रीम्स कम ट्रू. ऑनली बाईक. देखू शकता तुम्ही, देखू शकतात. 1 2 न मी 1 3 3 तिकडे काम इकडं. फोन केले पटेल आहे इकडे बघू शकता. चिनू दादा भाऊ तुमची इंटरव्ह्यू घेते. तुम्हाला पालघर मध्ये येऊन कसं वाटलं? हा ग्राउंड मध्ये काय खूप छान वाटलं. हा ठीक आहे. चांगला आहे, खेळायला मजा येते. हा पण हा चिनू दादा बद्दल काय बोलू शकतो तुम्ही? माझ्याबद्दल काय बोलू शकतो? चांगल्या ऑलराऊंडर सोबत मॅच आहे बघूया. भाऊ आहे आपला लांबून आलाय. आधी मॅच चांगलीच होईल. हा हा एक मॅच मेहनत करा. ही मॅच जी बोली मॅच यही है हमारी आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू. आणि दुनिया मॅन ऑफ द मॅच. बेस्ट लक फायनल साइडिंग. कोण? प्रीतम बारी. जगात बारीच्या हात खाली आहे कोण? तो प्रीतम बारी. तो आला. फार कमी पहिलाच बॉल. चांगला चेंडू आहे चितपरीची अंदाजामध्ये आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या डॉट बॉल आलाय. उपांत्य फेरीचा दुसरा सामना सुरू झालेला आहे जिथे श्रीजीची चर्चा जरूर होता. निखिलचं नाव घेतल्यानंतर परंतु आज मातोश्रींना देखील प्रकर्षाने संपूर्ण जगाने ते नाव लक्षात घ्यावं म्हणून जर्सीवरती मातोश्रींचं नाव देखील मोठ्या आदराने आणि सन्मानाने ती जर्सी त्याने परिधान केलेली आहे. ऋतिक पाटील वर्सेस प्रीतम बारी. चेंडू ओव्हरपिच होताना वाईट घेतलेला आहे. वाईड बॉल. एक्स्ट्रा स्वरूपामधील एक धाव देखील फलकामध्ये आउट झालाय निहिल किंग. आपण दुसरा कोण आहे? बाबू कोण आहे दादा? कोण आहे? त्याला प्लेअरचे नावच नाही माहिती. अनुराग चव्हाण मनियार. यशस्वी अष्टपैलू शुभसंघात परिपूर्ण करूया. विनंती करतोय कृतीची गरज नाही. आपण आपल्या शुभ हस्ते आपल्या करकमळामधून हे स्वागत सन्मान परिपूर्ण करावं. या सरपंच महोदय आपलं मनपूर्वक हार्दिक आम्ही स्वागत करीत आहोत या खासदार चषकामध्ये. या मैदानावरती यशाचे कामक चांगले राहुल. ऋतिक पाटील मॅन फ्रॉम वन डे विकेट घेतलाय. तो पण कोणी? राहुल. प्रत्येक मैदानामध्ये सरळ चेंडू बघा कशा पद्धतीने गर्दन वाढलाय. पुन्हा एकदा तेच मोठे फटके हमखास खेळू शकतात. पुन्हा एकदा तोच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चिनू. चिनू यांना आपण पाहू शकतात. विक्रांत त्या ठिकाणी चेंडू परिपूर्ण करतात. नाव आहे जीवा. 24 चेंडूंमध्ये चेस केलं होतं. चित पाटील आणि निखिल किनी यांनी मात्र भारतासाठी 5वी ओव्हर चालू आहे आणि 16 रन झाले आणि 6 विकेट. शिकवतात तेव्हा 15 16 17 शेवटची ओव्हर 19 धावा झाल्यात. पहिल्याच बॉलवरती आलाय तो. क्रॅच ड्रॉप झाला आहे. विश्वजित जाधव. Once again, Wadish. समर्पणाची भूमिका येणार आहे. दुसऱ्या धावेसाठी स्ट्राईक माझ्याकडेच मी ठेवेन हा निर्णय घेतला मनोज आणि म्हणून येथे विकेट काढून साईडला घेतलेले आहे. पुन्हा एका प्रयत्नानंतर
चुकी नको केलं परंतु फेकीज आणि स्वैर आणि त्या कारणास्तव मोठी प्लस घेऊन जाऊ शकतो. बॉल वाईड 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 बॉल once again या वेळेला मात्र अगदी चांगला नियंत्रणात खेळलाय. फाईनलच्या क्षेत्र निवडलंय. झेंडूला पाठवलं. पंचाचा सिंगल. 4 चौकार. आणि त्याचप्रमाणे मात्र तो खेळ देखील करताना आपल्याला बऱ्याचदा पाहायला मिळतो. अगदी चांगला बॉल नेहमीचा. यावेळेला मात्र बॅकफुटचा फलंदाज गेले. रवरपणे चेंडूला खेळलं गेलं. षटकाचा पुढचा बॉल खूप गोलंदाज या गोलंदाजी मार्गवरती गेली. ते मात्र अगदी क्रॉस बॅकने खेळला. की मात्र फटकाच असताय. फर्स्ट विकेट डाऊन. विश्वनाथ गौर नवीन फलंदाज मैदानामध्ये पाठवणं हे बंधनकारक आहे. चला वॉर्मअप करत जायचं मैदानात. साईश ठाकूर हा देखील एक अपकमिंग यंगस्टर आपल्याला विठ्ठलवाडी सफाळ्याच्या प्रयाणाला कोणमासाठी पहिला बॉल दुसऱ्या ओव्हरला 1 रन काढली. सॉफ्ट हँडने ओव्हरपणे या चेंडूला खेळून काढले. या सिंगल आपण पाहतोय तर धावसंख्या आता झालेली आहे. जॉन स्ट्राईक आता बघूया काय करेल प्लॅन आहे. रंग आपल्याला पाहायला मिळेल. अगदी चांगला बॉल अगदी सुंदर पद्धतीने बॅटचा फेस ओपन केला. 19 बॉल 17 धावांची गरज. शेवटचा बॉल ते मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतो. विकेटच्या दिशेला क्षेत्राची क्रिकेट 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधनं चेंडू जातोय सीमा पार खेळतोय 4 धावा. 17 चेंडू 13 धावांची गरज. पुन्हा एकदा चांगला बॉल 15 बॉल ते मात्र अभिजित करण्याचा प्रयत्न. उंच फटका पाहायला मिळतो. क्षेत्राची क्रिकेट जेल टिपला जाईल का वेळेला मात्र आपण बऱ्याच रनिंग कॅच टिपण्याचा प्रयत्न ते देखील झाले आणि सुरक्षित फलंदाज विधी अगदी चांगला बॉल तो मात्र आपण पाहू शकाल. पूर्णपणे चेंडूला केलेला आहे लॉंग बॉलच्या क्षेत्रात आणि या सिंगल आपण पाहतो 12 बॉल 7 रनांची गरज आहे आता. फक्त 12 बॉल 7. निकुंज मारेल का नाही आता माहित नाही. बघूया आपण काय होईल ते. चालू आहे. डक्स बसलाय. 12 बॉलात मारू शकतो का नाही आरामात. आता निकुने पूर्ण सीझन मध्ये 2 चौके मारलेत पहिल्यांदा. चांगला वाटला थोडाफार. तो बघ तुम्हाला दाखवतो तो कुठे चढवतो. 12 चेंडू 7 धावांची गरज. 4 धावा. आता 11 चेंडू आणि 3 धावांची गरज. 1 धावांची गरज. निकुंज राऊत सुंदर शॉट. इथे मात्र आपण पाहताय अगदी चांगला फटका आणि इथे विजयाचा सुगंध इनटू सेमीफायनल. हिरवडीच्या गोटामध्ये पाहायला मिळतोय आणि फायनल मध्ये पोहोचणारा दुसरा वारंवार निकुंज अभिनंदन. बाबूची फॅन फॉलोइंग भेटेल इकडे. फायनलचा मुकाबला सायकता विरबाडी वर्सेस असेल कोण सातपाटी. फायनल मॅच. फर्स्ट बॉल आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण केलेलं आहे. 4 धावा. पहिल्याच बॉलवरती आक्रमण. आणि बघा येथे जर स्थान टिकवायचं असेल ना तर फक्त फलंदाज नाही आणि आणखीन एक प्लस पॉईंट म्हणून सातवडे टीम घेतात. आतापर्यंत त्याच्या 14 आणखीन एक रोचक केस आहे. वाव. जितक्या बायसिकल भिडवणी जिंकलेल्या आहेत सर्व लहान मुलांना दान देखील केलेलं आहे. पालघर क्रिकेटची खासियत आहे. जातं त्याचं उत्तर कोणी दिलंय या ग्रँड फिनालेमध्ये. फटका चांगला आहे. सुंदर तर मिळणार. आदरणीय
विकीच्या यशस्वी उद्योजक सामाजिक कार्यकर्ते शिवाजी मॅच नगर चालू आहे. हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. भगवान की माया कभी दो तो कभी छाया. त्या गोलंदाजाने याच्या संपूर्ण नाईट मध्ये भल्या भल्या फलंदाजांना घाम फोडला. तो फलंदाज प्रीतम बारकेला बळी गेला. षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या आपण पाहता एक गडी बाद. विश्वाला जे जीवनदान मिळालेलं त्याचं खूप चांगलं बेनिफिट मिळू शकते. पण दोन्हीही मोस्ट एक्सपिरियन्स प्लेअर आहे. आणि प्रीतम आणि विश्वनाथ जाधव भारताचा एकही कानाकोपरा फायनल मॅच गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी प्रीतम बारी वर्सेस षटकाचा दुसरा बॉल. ऑन. मात्र बॅक टू द गेले. हवात पणे या चेंडूला खेळल्या गेलीच्या क्षेत्रात चांगलं क्षेत्ररक्षण एक झालं राहुल. इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. अप्रतिम चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार आलाय. मोठा फटका आला. षटकात दिशेवरचा बॉल. दोन गोलंदाज तयार. जीवा यावेळेला मात्र लेफ्ट केले. या चेंडूला आपण पाहू शकाल पंचांनी यावेळेला मात्र आउट ऑफ हा चेंडू. पहिला बॉल परदेशी आणि पहिलाच बॉल. फक्त कोण जीवा पकडेल का नाही, पकडेल का नाही. संधी यावेळेला मात्र अगदी एफर्ट्स अगदी तिथे पाहायला मिळाले. परंतु तिथे दोन धावा अगदी चांगल्या 6 पद्धतीने बॉलात पाहायला पाहिजे मिळाल्या. होते. 21 रनाचा तरी पाहिजे होते. बॉल ते देखील फटका बसला. आणि फायनलच्या जवळ आले. खूप सुंदर क्षेत्ररक्षण झालं. होऊ देखील शकतं. 60 यावेळेला मात्र आपण पाहू शकाल या चेंडूला सोडलं गेलंय. आता मात्र फक्त फॉर्मॅलिटी शिल्लक आहे या मॅच मध्ये असंच म्हणावं लागेल. कारण की चेंडू जर आपण आता पाहिले तर चेंडू बाकी आहेत 3. पद्धतीने औपचारिकतेकडे हा सामना मात्र वळू लागलेला आहे. तो उल्लेख मी करावा लागला या सामन्याच्या सुरुवातीला. कोंबडे पकडायला गेले तिकडे. टीम थोडीशी उजवी आहे परंतु तेव्हा कोंबडे दोन्ही आहेत. संघांसाठी हे मैदान लकीच आहे. दोन्ही संघांचं हे प्रदर्शन माचू पाटील चांगलंच आहे. जिंकले का? आणि अब की बार मितांश 11 बिरवाडी की सरकार आपल्याला जरूर बघायला मिळेल. ज्या महिला भगिनी आल्या ओ होत्या जागेत की फिरवलाय जीवा. त्यांच्या माटामध्ये थोडीशी खासदार चषकाची पाहायला मिळतोय टीम मिताज 11 बिरवाडी. यस डीजे बारावा राहिला आजच्या दिवसात. 12 राहून त्याला वाटतं केतन मात्र बनू शकतो का नाही. फायनल मॅच भेटलेली आहे याला राहुल. रवींद्रजी राऊत साहेब या आपले सुभाष साहेब. अंतिम वितरणाकडे आपण बोलत. प्रीतमजी या लवकर. फायनल मॅच आपण जे 2 षटकार खेचले त्याकरिता एक सातपाटी सेकंड. आदरणीय आनंद सोमन साहेब आणि गणेशजी घरत साहेब यांच्या शुभ हस्ते कर्कमंडामधून दक्ष जीवन सातपडी अवधूतजी कामात जीवा घरात. आदरणीय कल्पेशजी पिंपळे साहेब संघ मालक दक्ष जीवन सातपडी रमाकांत पाटील साहेब आपण देखील यायचा आहे. आणि या दोन्ही सर्वाधिक विकेट ज्याने गारद केलेले आहेत या स्पर्धेमध्ये. अनालिसिस वेळेच्या अभावी आपल्यापर्यंत पोहोचलं नाही परंतु हायस्ट विकेट गेटर आहे आणि आकर्षक स्वरूपात मालिकावीर जीवा. लगेचच बाबू जीवा जरा सायकल भेटली बघ. रक्कम तब्बल 1,11,000 रुपये आणि आकर्षक स्वरूपातील करण्याची विनंती करतो. आदरणीय विदुरजी पाटील साहेब आपण यायचं आहे. विदुर पाटील साहेब आपण सन्मानाने या. समवेत आदरणीय अशोक वडे साहेब, जीवा रवींद्र राऊत साहेब तिन्ही दिग्गजांनी आणि त्यांच्या समोर संपूर्ण व्यासपीठ. कारण प्रथम क्रमांकाचा पारितोषिक आहे आणि पहिल्या क्रमांकाचा हकदार फर्स्ट प्राइज विनर साई एकता बिरवाडी. कॉंग्रॅच्युलेशन.
खरोखर प्रत्येचे नाव जरी असले ना तरी देखील लहानातल्या लहान बाळाला जर तुम्ही विचारला तर पत्या संयोजकांना आकर्षक स्वरूपातील सन्मान चिन्ह देऊन प्रभाकरजी पाटील यांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे. साहेब आपण जे याला घे बाबू, तुझ्याकडे जाम सायकल फिरवलं उतर तर आमच्या जीवाची सायकल आहे. ओ घरी जा घरी, इकडून डायरेक्ट सरवलीला जा, बिरवाडीला येऊ नको. मनापासून आभार मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. भारी हो, कसं वाटलं मला तिकडे फायनल कसं वाटलाय? मस्त वाटलं. स्वतः कधी सायकल नाही घेऊ शकला पण दुसऱ्यांची फिरवतो. चालू कर मागणं, चालू कर मागणं.